तर मित्रांनो फायनली आलोय राणीच्या बागला. चला जाऊया आता. तर मित्रांनो फायनली आलोय आता राणीच्या बागला. चला तर जाऊया आतमध्ये. आज संडे आहे त्याच्यामुळे आज गर्दी आहे. अजून आता आम्ही जाणार तिकडे तिकीट काउंटरला, तिकीट घेणार आणि आतमध्ये फिरूया आपण मस्त. तो मेन गेट आहे, तिथून आपण तिकीट काढून नंतर आतमध्ये जाणार. तर मित्रांनो हा इकडे मॅप आहे राणीच्या बागचा. द मुंबई झू. काय काय आहे, हत्ती, सिंह, लांडगा, अस्वल, खूप सारे प्राणी आहेत. चला तर मग आपण या मॅप प्रमाणे फिरूया. तिकडे पहिला आपण तिकीट काढूया. इकडे तिकीट काउंटर आहे आणि नंतर ह्या मेन गेटने इकडे आतमध्ये जाऊ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आलोय राणीची बाग मुंबई तिकडे. तर हा झू आहे, इकडे आपण बघणार आहोत कसं काय आतमध्ये. आता पहिले इकडे जास्त प्राणी नव्हते, पण आता गेल्या वर्षीपासून म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरपासून इकडे आता भरपूर प्राणी आले. नवीन नवीन सर्व वाघ, सिंह, बिबट्या, डायनासोर पण आहे, ते पण बघूया आपण. म्हणजे खूप सारे प्राणी आहेत इकडे. पहिलं तिकीट आहे, इकडून आपण तिकीट घेऊया पहिला आणि नंतरला जाऊया आतमध्ये. बघूया कसं काय ते. तर इथे तुम्ही बघू शकता तिकिटासाठी लाईन आहे आणि तिकीट आहे आपलं. इकडे तिकीट घर आहे, इकडे तिकीट आहे आपलं झूमध्ये जाण्यासाठी 50 रुपये. तर माझा मित्र आहे लाईनमध्ये उभा, तो तिकीट घेईल. माझा मित्र लाईनमध्ये उभा आहे, तो तिकीट घेईलच. चला आपण तोपर्यंत डायनासोर बघूया. तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे डायनासोर. नक्कीच मित्रांनो, म्हणजे तो पुतळा आहे डायनासोरचा, कारण आता आपल्याला माहिती आहे डायनासोर कुठे आहे नाही त्याच्यामुळे. पण ठीक आहे, लहान मुलांना बघायसाठी वगैरे खूप छान असं आहे. हे आहे का इथे उभं राहा. इथे उभं दिदी येते का? इकडे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. द मुंबई झू म्हणजे भायखळाची आपण राणीची बाग बोलतात ती. पेंग्विन्स. मित्रांनो हा सेम सीन आहे ना, हा संपूर्ण एरिया आहे इथला. तो मेन गेट आहे. एक्झिटवर एवढ्यात तर कोण येणार नाही, कारण आता सर्व सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे सर्व आतमध्ये जाणार आहे. आज संडे आहे त्याच्यामुळे गर्दी पण खूप आहे, बघू शकता. आणि इथे एंट्री पॉइंटला इथे सर्व असं पेंग्विन्स पहिले होते 2 वर्षापूर्वी. आता रिअलमध्ये आहेत की नाही ते आतमध्ये काय माहिती नाही. जिराफ. काय मित्र कुठे बघतोय? आपल्याकडे नाही लक्षात, ते दुसरीकडे. तिकडे मोर वगैरे पण आहे. ठीक आहे, नाही बघत तर आपण पण नाही बघूया. चला आपल्या मित्राने आपले तिकीट काढले काय ते बघूया. इथे तिकीट काउंटर आहे. लाईन मध्ये साधारण मोठी लाईन असेल तरी 15 ते 20 मिनिटं जातात, जास्त टाइम जात नाही. तर मित्रांनो गेल्या वर्षीपासून म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरपासून इकडे भरपूर प्राणी आणलेले आहेत. म्हणजे वाघ,
चित्ता असे वेगवेगळे खूप नवीन नवीन प्राणी आले आणि रिकन्स्ट्रक्ट केले आहे झूला. तर आपण बघूया काय काय कोणते नवीन प्राणी आलेत ते. तर मित्रांनो तिकडे बघता आपले मित्र आहेत ते तिकीट काढतात. तिकीट लाईन तर वाढतच होते कारण आज संडे पण आहे त्याच्यामुळे. कळलं काय? 150 नाही 50 रुपये. तर मित्रांनो हे बघा आपलं तिकीट निघालंय. 2 लोकांचं तिकीट आहे 100 रुपये. अरे सॉरी. ठीक आहे चल. तर मग आपलं तिकीट निघालंय तर चला मग जाऊया आपण आतमध्ये आता. जो बाहेरचा व्ह्यू आहे ना तो खूप छान बनवलाय. सर्व प्राणी, पेंग्विन्स, जिराफ वगैरे बाहेरच खूप म्हणजे एकदम भारी वाटतंय. चला आतमध्ये पण बघूया. आता रिकन्स्ट्रक्ट तर केलेलं आहे. काय काय केलं आतमध्ये नवीन कोणते कोणते प्राणी आलेत. वाघ आलाय. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं ब्लॉगमध्ये त्याच्यात दाखवलेलं आहे की वाघ आहे, चित्ता आहे, आणखीन वेगवेगळे पण प्राणी आहेत. तर आपण स्वतः प्रत्यक्ष आतमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला माहिती पडेल कोणते कोणते प्राणी आहेत. चला तर मग जाऊया आपण आतमध्ये. तर मित्रांनो आलोय गेटमधून आतमध्ये. इकडे बघू शकता 3 आहेत. 1 2 3 बाजूला रस्ते आहेत. समोरच म्हणजे मस्त असं एकदम गार्डन आहे. आतला व्ह्यू तर एकदम ऑसम आहे. मी आलेलो 2 वर्षापूर्वी आलेलो त्याच्यानंतर आता येतो. कुठे जाऊया? राईटला जाऊया, स्ट्रेट जाऊया की लेफ्टला जाऊया? तिथे लिहिलेलं आहे लेपर्ड, जॅकल, बियर. चला तर मग तिकडे जाऊया पहिला. लेफ्ट साईडला जाऊया पहिला. गेटमधून आता लेफ्ट साईडला जाऊया आपण. क्या बोला तूने अभी? तर मित्रांनो हा समोरच गेटच्या मधून आतमध्ये आलो की जो पुतळा आहे, स्टॅच्यू आहे तो आपण बघू शकतो. याची तर माहिती दिलेली आहे. तर मुंबईतील सुप्रसिद्ध कालाघोडा शिल्प यांचा स्टॅच्यू आहे. ते बोर्ड पहिल्यापेक्षा जो एकदम चांगला वाटतोय. राणीची बाग जेव्हा पहिल्यांदा लहानपणी यायचो त्याच्यानंतर आता येतोय. आता मॅप आपण बाहेर बघितला तोच आहे. आणि इकडे सर्व रस्ते दाखवलेले आहेत की इकडे गेल्यावर तुम्हाला अस्वल दिसणार आहे, तरस दिसणार आहे, बिबट्या दिसणार आहे, कोल्हा दिसणार आहे आणि हिप्पो दिसणार आहे. चला तर बघूया काय काय दिसतंय ते आता तिकडे. वाव व्ह्यू तर एकदम भारी दिसतंय इकडचा. चला जाऊया आता एक एक प्राणी बघत आपण जाऊया कारण आपण आलोय राणीच्या बागेत झू मध्ये. तर प्राणी बघायसाठी चालूय. तर आता आपण बघूया कोणते कोणते प्राणी आपल्याला दिसत आहेत ते. इकडे एक आहे वीर जिजामाता उद्यान बाल संगोपन कक्ष. ठीक आहे. हत्ती, इकडे आहे हत्ती. हे काय लिहिलंय इथं? खरं की काय? हत्तीच्या संख्या सुमारे 1,50,000 स्नायू असतात आणि ते एका वेळेस 8 लिटर पाणी सोंडेत साठवू शकतात असेल काय माहिती. तर हत्ती, एलिफंट. हत्ती राजा ना. टरबूज खातोय. ठीक आहे दीदीला ऐका. हत्ती राजा खालून उचलून सोंडेने उचलून खातोय. कुशल
झूची मजा मित्रांनो काय वेगळीच असते, कारण जे लहान मुलं वगैरे आहेत त्यांना सहसा हे प्राणी बघायला भेटत नाहीत. तर जेव्हा आपण झूमध्ये येतो ना तेव्हा त्यांना प्राणी बघा, इकडे तुम्ही जास्त करून बघू शकता लहान मुलंच आहेत. कारण संडे वगैरे असला ना, आज संडे आणि संडे वगैरे असला ना बघू शकता मोस्ट ऑफ द लहान मुलं आपल्याला बघायला भेटतात. संडे असलं की मग लोक कसं मुंबईत अशा ठिकाणी भेट देतात. 50 तिकीट पण काय जास्त नाही आणि आपल्या मुंबईतच आहे हा झू. आणि आता तर मग चांगलाच बनवलं आहे, त्याच्यामुळे एक दिवस चांगला जातो, दिवसाची सफलता. आणि असं लाईव्ह बघायला सहसा कुठे भेटतंय, त्यामुळे जर का आपल्या जवळ भेटत असेल तर काय हरकत आहे. ऊस खातोय आता ओके. ती तर एकदम भारी आहे. लहान पोरं बघून जाम खुश झाले त्याला. आपण आता बघूया दुसरं वाघ वगैरे बघायला मजा येणार. तर मित्रांनो आपण इकडे मागे हत्ती बघितला, आता पुढे पुढे जाऊया, दुसरी आणखी पुढे प्राणी आहेत ते पण बघूया. चला तर इकडे तर गर्दी आहे. इथे काय आहे काय माहिती नाही, त्याला बघूया इथे काय आहे ते. वाघ आहे का इथे की चित्ता? अस्वल, अस्वल आहे मित्रांनो, बघूया अस्वल आपण. हाय करतोय आपल्याला. तिथून तो काय हलणार नाही तर तिथे असंच करतोय. पण जाऊया पुढे, आणखी दुसरे पण प्राणी आपल्याला बघायचे. बाय बाय अस्वल. अरे इकडे एवढी मोठी लाईन वाघासाठी. आता आलोय इथे वाघ, टायगर. तर ह्या पॉइंटला आलोय इथे आपण बघणार आहोत वाघ. वाघ म्हणे टायगर. वाघ बघायसाठी लाईन आहे खूप. हा पिंजरा बनवलेला आहे. चालू ये पहले चले बाद में निकाल ले. सिंगल लाईन मध्ये जायचंय. वाघाचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ टायगर. अरे पहले से सिंगल, कितना सिंगल दिल दुखा दिया, तोड दिया. बहुत बड़ा वाला. या मित्रांनो बघू शकता हे इकडे काच लावले. डबल एकदम मजबूत काच आहे, कारण आतमध्ये आहे हे वाघाची स्पेस आहे संपूर्ण. आतमध्ये बघूया कुठे वाघ आहे तो. अरे तो मुंगूस आहे. ही काच बोला ना मित्रांनो एकदम कुठं आहे मुंगूस. हा
वाघांचे जीवन. हा नवीन बनवलाय सर्व सिस्टम, खूप भारी आहे, एकदम भारी बनवलं. आतमध्ये बघा नदी वगैरे पण बघा. हे बघा पाणी सिस्टम बघा काय भारी बनवलंय. काय माहिती आम्हाला बघून बहुतेक तो आतमध्ये जाऊन बसला काय. वा हा पाणी तर बघा, हे मस्त बनवलंय सिस्टम, भारी वाटतं एकदम. मित्रांनो आपण इकडे आता बघणार आहे तरस आणि लेपर्ड. इकडे आहे तरस, झोपलाय मस्त की आराम करतोय. आणि इकडे आता बघूया बिबट्या. आलोय तिथे आहे फॉक्स, म्हणजे कोल्हा. तिथे आहे, तिथे आहे, तिकडे वाटतंय. इकडे इथे मित्रांनो खाण्यासाठी पण मस्त आहे, कॅफे वाईट तिथे सर्व आहे खाण्यासाठी. म्हणजे आपण बघूया ते नंतरला जाऊ तेव्हा. आता इकडे जाऊया आपण या बाजूला, कारण आपल्याला आता पेंग्विन वगैरे पण बघायचे आहेत आणि हे बाकीचे प्राणी आहेत ते पण बघायचे आहेत. इथे आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे आता पुढे ते बघा. कांकर, चितळ, पेंग्विन बघायला जाणार, सांबर, पानघोडा, एवढं सर्व आपल्याला इकडे आता बघायचं आहे. चला तर मग. तर मित्रांनो आतमध्ये आलो आपण आणि आपल्याला जर का हे घ्यायचं असेल, खायचं प्यायचं असेल तर इथे कॅफे आहे. कॅफेमध्ये आपण खाऊ पिऊ शकतो, सर्व आहे. समोसा, ग्रिल, कोक, फांटा, आईस्क्रीम, बर्गर, सर्व काय इथे. चला ठीक आहे, आता तर आपल्याला सध्या काय खायचं नाही, आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो इकडे गर्दी आहे, इकडे पाणी आहे, इकडे बघताय पाण्यात आहे पानघोडा. आता ते पाण्यात बसते त्याच्यामुळे नीट दिसत नाही. अंदर है यार. ह्या बाजूला जाऊया, इकडे आपल्याला बघायला भेटेल कांकर, चितळ आणि पेंग्विन. चला जाऊया. पेंग्विन इकडे आहे, इकडे स्टेट. तिकडून आलो आपण मेन गेटने, तिकडे फिरलो, सर्व हत्ती वगैरे बघितला. हत्ती, अस्वल, वाघ. त्या इकडे जाते पेंग्विन बघायला. चला तर मग जाऊया.
आहे मित्रांनो गुलाब गार्डन, रोज गार्डन. ते बघू शकता किती गुलाब आहेत बघा इकडे. तर इकडे बघणार आहोत आपण काय दिले तिथे, चितळ. चितळ बघणार आहोत. चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर, म्हणजे हरणाचा एक प्रकार आहे चितळ. वाव, भरपूर इकडे हरण आहेत. चितळ स्पॉटेड डिअर्स. हा आता भरपूर आहेत म्हणजे डिअर्स. वाव, खरंच खूप म्हणजे मस्त केलंय. नवीन नवीन प्राणी आलेत आणि खूप बघण्यासारखं रिक्वेस्टही केलंय ना, खूप छान वाटतंय. म्हणजे असं वाटतं की पैसे वसूल जाते तिथे. इकडे काय आहे, बारशिंगा. त्याचं नाव काय आहे, शास्त्रीय नाव दुसर्वस डोज आहे. शास्त्रीय सायंटिफिक नेम त्यामुळे कठीण असतं, त्याच्यापेक्षा आपलं साधं नाव. बरं काय साधं नाव, बारशिंगा. 20 ते 25 वर्ष. बारशिंगा म्हणजेच स्क्वेअर डिअर. म्हणजे तुम्ही शिंगा बघू शकता कसे आहेत ते. त्याच्यावरून कदाचित त्याला ते नाव पडलेलं असेल बारशिंगा म्हणून. चाललं तर मग आता पुढे काय आहे ते बघा. आता चाललोय समोर जे बिल्डिंग आहे ते आपलं पेंग्विन हाऊस, किंवा जिथे पेंग्विनसाठी जे बनवलेलं आहे, पेंग्विन जिथे आहेत ते आहे पेंग्विन कक्ष. तर चला आतमध्ये कदाचित व्हिडिओ नाही बनवायला भेटणार, कारण तिथे सिक्युरिटी पण असतात. जाऊया. मुंबई झू. खूप भारी वाटतंय. मेंटेन जो आहे ना झू तो भारी केला एकदम. तुम्ही बघू शकता, अशी नजर फिरवली ना तेवढेच सर्व मेंटेन सर्व म्हणजे व्यवस्थित ठेवलेलं आहे. पेंग्विन कक्ष. चला हंबोल्ट पेंग्विन कक्ष. हे पेंग्विन बघण्यासाठी आहे ना मुंबईकर जास्त येते, कारण बाकीचे प्राणी वगैरे आपल्याला कुठे पण बघायला भेटतात, पण पेंग्विन सहसा आपल्याला बघायला भेटत नाही. आतमध्ये मित्रांनो मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे आपल्याला फुटेज काढायला व्हिडिओ करायला नाही भेटणार. बघू शकता पण आतमध्ये किती थंड थंड वाटतं, एकदम भारी बनवलं आतमध्ये. व्हिडिओ अलाउड नाही,
पेंग्विन दाखवायला भेटत नाही. संपले. म्हणून आता पेंग्विन बघून बाहेर आलो आणि इकडे बाहेर आल्यावर इकडे बघा हे आहे इकडे लहान मुलांसाठी गार्डन. काय गार्डन वर लय भारी. छान असा गार्डन आहे. सर्व आहे गार्डन मध्ये. गलगल फिरतं ते लाईट्स झुळा ते झुला गलगल फिरतात ते जिमसारखं असतं ते इकडे लाईट बरंच काय आहे गार्डन. खूप मस्त गार्डन. त्याला पक्षी आता आपले प्राणी बघून झालेत. आता पक्षी बघूया. इकडे बघा काय ते लिहिलेले पक्ष्यांचे नंदनवन बर्ड्स पॅराडाईज. त्याला तर मग बघूया कोणते कोणते पक्षी आहेत ते इकडे. मित्रांनो आलोय इथे. हा जो पक्षी आहे त्याचं नाव आहे धनेश. बघूया धनेश कसा आहे. काय धनेश त्याला इंग्लिश मध्ये बोलतात मलबार पाई हंपी. पुढे बघूया कोणता पक्षी आहे. खूप छान बनवलंय. पोरातपर्यंत मी सांगतोय पहिल्यापेक्षा खूप छान बनवलंय. करण पोपट. पोपट आहे. हा कोणता आहे सोनेरी तितर. हा बघा इकडे मडक्यात बसलाय तो त्याच्यामुळे दिसत नाही. तिकडे त्याची शेपटी हलते. सोनेरी तितर मडक्यात शिरलाय नाही तर आता बघायला. लाल पोपट. लाल पोपट. जगण्यासाठी पक्ष्यांची काय आवश्यकता. पक्षी एका वर्षात 40 ते 50 कोटी टन किडे खातात. शिकारी पक्ष्यांचे उंदीर व अन्य उपद्रवी प्राणी हे खाद्य असल्यामुळे उपद्रवी जमातीच्या पक्ष्यांच्या मर्यादित राहते. तर जगात पक्षीच नसते तर उपद्रवी जीव त्यांची संख्या प्रमाणात वाढली असती. किती वाढली असती याची कल्पनाच करू शकत नाही. वा इकडे सैन्य मकाव. हा तिकडे बसलाय.
इकडे पण आहे का? हा बघा तिकडे माकून बघतोय. हा खूपच नाही. हा पक्ष आहे सैन्य मकाव. लपून बसलाय तो. हॅलो इथे आहे राखाडी पोपट. तो बघा राखाडी पोपट. राखाडी पोपट आफ्रिकन ग्रे पॅरेट तिकडे पण आहेत. मला मागाशी तिकडे. व्हॉट आर यू डुईंग गाईज? समथिंग स्टोरी चालू आहे. आपण दिसतात नाही का काय? चलो निकलते येतात ते. कॉकटेल पांढरा किंवा राखाडी. मित्रांनो आलोय आपण बघायला आता पाण्यातील पक्षी एक्वाबर्ड्स. कोणतं पक्षी आहेत हे आहेत सरस पक्षी. सरस क्रेन. खूप छान म्हणजे पाण्यातले पक्षी आहे तिकडे बघण्यासारखे. तिकडून एंट्री इकडून एक्झिट. आता आपण पाहणार आहोत साप. मित्रांनो आता सर्व झालंय फिरून. संपूर्ण राणीची बाग फिरलं. खूप मजा आली. वेगवेगळे प्राणी वगैरे बघायला भेटले. खूप छान आहे. पहिल्यापेक्षा खूप सुधारणा आहे. तर तुम्ही पण नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.